दादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन, तेच ठरवतील माझ्याविषयी काय करायचे, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी आमदारांसमोर आणि अजित पवार यांच्यासमोर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल रात्री अजित पवार समोर असतानाच धनंजय मुंडे यांनी भूमिका मांडताना होत असलेले आरोप या सगळ्या संदर्भात सर्व एनसीपी आमदार यांच्या समोरच आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि ही बैठक होत असतानाच धनंजय मुंडे यांची भूमिका काय? अजित पवार यांनी त्यांचे सर्व राष्ट्रवादीचे आमदार तसंच मंत्री यांच्या समवेत दर मंगळवारी आढावा बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये ज्यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावर आरोपाच्या संदर्भामध्ये स्वतः मुंडे यांनी स्पष्टीकरण देताना भूमिका मांडल्याची माहिती आता NDTVच्या हाती आलेली आहे। यामध्ये धनंजय मुंडे यांनी अजित पवार आणि सर्व आमदारांसमोरच म्हटलं आहे की जर माझ्यावर पक्ष आणि अजित पवार हे जर राजीनामा घेण्याची तयारी करत असतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपणावर जे आरोप केले जात आहेत ते वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक राग म्हणूनच केला जातोय आणि काही पुराव्याचे सादरीकरण सुद्धा त्यांनी या बैठकीदरम्यान केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांनी सुद्धा अंजली दमानिया यांनी त्यांची जी भेट झाली होती याची माहिती सर्व आमदारांना दिली या बैठकीमध्ये। आणि दुसरीकडे जी कागदपत्र सादर केली आहेत ही कागदपत्र सुद्धा संबंधित जी आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। एका बाजूला धनंजय मुंडे यांच्याकडे जे आरोप होत आहेत या आरोपांबाबतचे स्वतः खुलासा धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर तर केलाच होता, पण या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर या आरोपांवरून माझ्यावर कुठली कारवाई करायची असेल तर याचा अंतिम निर्णय हे अजित पवार आणि पक्ष ठरवेल। ज्यावेळेस पक्षाला आणि अजित पवारांना वाटतं की माझा राजीनामा घ्यायचा आहे, आपण तात्काळ पक्षातून म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे। याचा अर्थ धनंजय मुंडे हे स्वतःचा खुलासा करत असतानाच त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले जातात, टार्गेट केले जात आहेत याबाबतची एक भावनिक साथ सुद्धा त्यांनी स्वतःच्या आमदारांना देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि कुठे ना कुठेतरी स्वतःची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न सुद्धा धनंजय मुंडे करू पाहत आहेत। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।